नमस्कार. सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 22 मार्च 2025 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. आजचा सुविचार आपण बघितला तर बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. मालमत्ता कर भरा ऑनलाईन. सुलभ पेमेंट पर्याय. आपल्या मागणी बिलवरील असणारा QR कोड स्कॅन करा. गुगल पे, ऑल क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध. आयुक्त महानगरपालिका अमरावती. कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे. महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. यवतमाळ अमरावती महामार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली. चोरमावली गावाजवळ लागलेल्या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जीवित प्रवासी सुखरूप बाहेर पडले. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. शनिवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास यवतमाळ अमरावती मार्गावर चोरमावली गावाजवळ धावणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या शिवशाही बसला अचानक आग लागली. प्रवाशांनी मोठ्या घाबरलेल्या अवस्थेत बसमधून उडी मारून जीव वाचवला. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर येत आहे. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि कंडक्टर यांनी तात्काळ प्रवाशांना सावध केले. काही क्षणातच आग भडकल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बसची राख झालेला सांगाडा उरला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र प्रवाशांचे सामान आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिवशाही बसच्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीत हे नक्कीच दिलासादायक आहे. मात्र ही घटना पुन्हा एकदा प्रवास सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची गरज अधोरेखित करीत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्य परिवहन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरीत आहेत. अभनपुरा मरकज येथे रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार संजय खोडके, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच पोलीस अधिकारी गणेश शिंदे, सागर पाटील आणि कैलास कुंकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी सावणपुरा मरकज येथील इफ्तार पार्टीत विविध समुदायांचे लोक एकत्र आले. नवनिर्वाचित आमदार संजय खोडके, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि अन्य अधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांना इफ्तार पार्टीमध्ये मौलवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देत एकता आणि सौहार्दाचा संदेश दिला. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा पवित्र महिना साजरा केला. नवनिर्वाचित आमदार संजय खोडके यांना सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सजतिया यांना शुभेच्छा दिल्यात. शनिवारी खोडके यांच्या प्रथम आगमनाचे औचित्य साधून
रेल्वे स्टेशन परिसरातील जनसंपर्क कार्यालयात एक साधी पण अर्थपूर्ण भेट आयोजित करण्यात आली. विधान परिषद नवनिर्वाचित सदस्य संजय खोडके यांचे शनिवारी अमरावतीत आगमन झाले. दिवसभर नागरिकांनी त्यांना भेटून शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव केला. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या आमदार सुलभा खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर चंदू सोजतिया आणि गौरीशंकर हेडा यांनी संजय खोडके यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. डॉक्टर चंदू सोजतिया यांनी संजय खोडके यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्यासोबत एक खुली चर्चा केली. हे होते आजचे मुख्य आकर्षण. संजय खोडके यांचे स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्या या पवित्र क्षणाची नोंद घेत सिटी न्यूज कडून त्यांना भविष्यातील कार्यांसाठी अनेक शुभेच्छा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज अमरावती दौरा सुरू झाला आहे. आजच्या दौऱ्यात त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व आमदार खोडके दाम्पत्यांकडून स्वागत करण्यात आले. तसेच गडकरी यांनी कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी अमरावती दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शविली. अमरावतीत आगमन झाल्यानंतर त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि आमदार खोडके दाम्पत्यांनी त्यांचे स्वागत केले. नितीन गडकरी यांनी त्यानंतर कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. मुख्य विषयांवर चर्चा आणि योजनांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले विचार नागरिकांपर्यंत पोहोचविले. यावेळी त्यांच्यासह खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे आणि भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी स्थानिकांच्या हितासाठी नवीन योजनांची घोषणा केली, त्यामुळे अमरावतीच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. अमरावतीतील 75 वर्षापासून गरजू महिलांना उद्योगाचा हात देणारा शारदा गृह उद्योगाने अमृत महोत्सव साजरा केला आहे. याच विशेष प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगाला सदिच्छा भेट दिली आणि महिलांच्या कार्याचा गौरव केला. अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात शारदा गृह उद्योग गेल्या 75 वर्षांपासून महिलांना रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. 22 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शारदा गृह उद्योगाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान शारदा गृह उद्योगातील महिलांनी केंद्रीय मंत्र्यांचे शॉल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गडकरी यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांचे मनपूर्वक अभिनंदनही केले. यावेळी अमृतमूल्य या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी शारदा गृह उद्योगाच्या यशाचा गौरव केला. 75 वर्षाच्या प्रवासात हजारो महिलांना रोजगार मिळाला असून उद्योगाने अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महिलांच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमरावती शहरात शारदा गृह उद्योगाचे अनेक वेगळे स्थान असून ते महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रतीक बनले आहे. शारदा गृह उद्योगाचा अमृत महोत्सव हा महिलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या स्वावलंबनाला सलाम करण्याचा एक सोहळा ठरला. स्वाती विवेक पाध्ये, शारदा उद्योग मंदिरचे अध्यक्ष. आज आपल्याकडे 75 शारदेला जे 75 वर्ष पूर्ण झाले त्याचा समारोपाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाकरता माननीय नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी इथे येऊन त्यांनी खूप छान आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. बऱ्याच त्यांच्या जुन्या शारदा उद्योग मंदिरशी निगडीत आठवणी सांगितल्या, कारण त्यांच्या मामाचं गाव म्हणजे शारदा उद्योग मंदिर. त्यांनी आम्ही जे सोव्हिनियर केले आहे त्यात इथल्या सगळ्यांच्या लेख त्याच्यात दिले शारदा उद्योग मंदिरशी रिलेटेड, त्याचं त्यांनी उद्घाटन केलं आणि आम्हाला शुभेच्छा देऊन आम्ही तुम्हाला कसलीही मदत करायला तयार आहे याचे आश्वासन दिले. आम्ही त्यांना शारदेची मूर्ती जे आमचं प्रतीक आहे ते गिफ्ट केलं. त्यांनी ते आनंदाने घेतलं. आज त्यांच्यासोबत इथले त्यांना जे बिस्किट आवडतात, पदार्थ आवडतात ते सगळे दिले. नमस्कार, मी सुरेखा लुंगारे,
माजी नगरसेविका, माजी सभापती आणि बीजेपी महाराष्ट्राची निमंत्रित सदस्य आज आमचे केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी अमरावती दरम्यान आले असताना आमच्या अमरावती शहरातले जे वैभव आहे, गेल्या 75 वर्षापासून या जयस्तंभ चौकामध्ये शारदा गृहोद्योग ही संस्था सुरू आहे आणि या संस्थेच्या महिलांसाठी चालवलेली ही चळवळ आहे आणि या संस्थेमध्ये अनेक महिलांना, ज्या विधवा महिला आहेत, ज्या रोजगार म्हणजे गरजू महिला आहेत, त्यांना उद्योग देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। आज नितीनजींनी या ठिकाणी भेट दिली, त्याचप्रमाणे अमृत कुंभ नावाच्या पुस्तकाचं विमोचन केलं आणि सगळ्या महिलांचं खूप चांगल्या पद्धतीनं कौतुक सुद्धा केलं। खरोखर नितीनजींचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणाने ही संस्था नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली अजून मोठी होईल याचा मला विश्वास आहे। धन्यवाद। महिलांच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास असाच पुढे चालू राहो आणि शारदा गृह उद्योगांसारखे उपक्रम समाजाला प्रेरणा देत राहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच स्मरणीय ठरला आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 आयोजन करण्यात आलं। या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शविली आणि महत्त्वपूर्ण भाषण करीत समाजकारणाबद्दल आपले विचार मांडले। शनिवार 22 मार्च रोजी अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे प्रतिष्ठित डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024चं वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नितीन गडकरी यांचे संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आलं। पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात गडकरी यांनी राजकारण आणि समाजकारण याविषयी महत्त्वाचे विचार मांडले। समाजकारण म्हणजेच राजकारण आहे आणि हे करणाऱ्याला पोस्टर लावायची गरज नाही। मी सांगितलं लोकांना की राजकारण मी पण लोकसभेत निवडून होतो, म्हणलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही। तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालेल। जो देईल त्याचंही काम करेल, नाही देईल त्याचंही काम करेल। पण मला जे पटलं असेल ते मी आता कुठे ॲरोगन्स ते नाही, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेल आणि मला आपण लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात। जात जनता जातीवादी नाही आहे, पुढारी जातीवादी आहे, ते आपल्या स्वार्थाकरता। ते म्हणाले, राजकारण हे समाजकारणासाठी असते, केवळ पक्षाचे पोस्टर लावणे म्हणजे राजकारण नाही। समाजातील मुख्य गरजा ओळखून त्यावर काम करणे हे खरे लोकशाहीचे उद्दिष्ट आहे। तसेच त्यांनी जातीयतेवर भाष्य करताना सांगितले की जनता कधीच जातीवाद नसते, मात्र काही राजकारणी आपले राजकारण साधण्यासाठी जातीभेदाचा वापर करतात। मी कधीच जातीचे राजकारण केले नाही, कारण समाजाला जोडण्याचे काम हेच खरे नेतृत्व असते। या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, विधान परिषद आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी मंत्री प्रवीण पोटे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पण सत्काराच्या कार्यक्रमात गेल्यावर ज्याचा सत्कार केल्यावर आनंदच मिळतो आपल्याला असं नाही, कारण मजबुरी असते। पण खरा आजचा सत्कार असा नाही ना, आजचा सत्कार तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला। कदाचित मी या सत्काराचा मानकरी आहे की नाही याच्याबद्दल माझ्या मनात संशय, मी काही नम्रतापूर्वक नाही म्हणत, कारण मी ज्या प्रकारे जीवनातून जगत आलो त्यामुळे आता मला पंजाबराव देशमुखांच्या नावाने डिलीट पण मिळालं। टोटल 11 डॉक्टरेट मिळाले, डिलीट मिळाले आणि त्यातल्या 5 कृषी विद्यापीठाचे पण मिळाले। गडकरी यांनी केलेले भाषण समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे। राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत त्यांनी दिलेल्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। अमरावती जिल्ह्यात एक गंभीर मुद्दा समोर आला आहे। येथे जन्ममृत्यू दाखल्याच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे। बनावट कागदपत्राच्या आधारे 9000 जन्ममृत्यू दाखले देण्यात आल्याचा खुलासा झाला आहे। यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांना नोटिसा बजावल्या आहेत। अमरावती जिल्ह्यात जन्ममृत्यू दाखल्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारावर देणारी प्रकरणे उघडकीस आली आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 4 महिन्यात 5 वेळा अमरावती दौरे करत या मुद्द्यावर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले। 15,000 9,000 जन्ममृत्यू दाखले बनावट कागदपत्रांवर आधारित होते असे समोर आले आहे।
अधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात अमरावतीत बनावट कागदपत्राच्या आधारावर जन्ममृत्यू दाखले देण्याच्या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे. आता पाहणे महत्वाचे ठरेल की यावर कसे पुढे कारवाई केली जाते. पाहत रहा सिटी न्यूज. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. तर त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील कार्यालयाने आज विशेष स्वच्छता अभियान हाती घेतले. भातकुली तहसील कार्यालयामध्ये शनिवार दिवसभर स्वच्छता व अभिलेख व्यवस्थापनाचे कार्य हाती घेतले गेले. यामध्ये जतन कालावधी पूर्ण झालेले अभिलेख नष्ट करणे, नवीन अभिलेखांचे गठ्ठे बांधणे आणि संपूर्ण कार्यालयाची साफसफाई केली गेली. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली पी मीनू यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तहसील कार्यालय भातकुली येथे स्वच्छता आणि अभिलेख व्यवस्थापनासाठी सुरू केलेली कारवाई राज्याच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी दर्शवते. पुढे अशीच कामे राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील. पुढे अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आजचा दिवस एक ऐतिहासिक कारण आहे. 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळ्यावर झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाची 58वा वर्धापन दिनानिमित्त बडनेरा शहर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या रॅलीत शेकडो बौद्ध उपासक सहभागी झाले होते. चला पाहूया विशेष रिपोर्ट. महाड चौदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला 98 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्या आठवणींना साजरे करण्यासाठी बडनेरा येथील समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला समता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रारंभ करण्यात आला. पांढऱ्या शुभ्र पोशाखात शेकडो बौद्ध उपासक आणि उपासिकेने सहभाग घेत रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, महाड 14 तळे दिन चिरायू हो अशा घोषणांसोबत रॅली पुढे नेली. रॅलीने अशोकनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीचा समारोप भारतीय बौद्ध महासभेच्या मुख्य कार्यालयात झाला. आशा आहे की या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या रॅलीचे समाजात समानतेचे संदेश दिले. पुढील दिवसातही अशा प्रकारच्या घटनांची आठवण ठेवून सर्वांनी एकजूट राहून काम केले पाहिजे. संतनगरी चांदूर बाजारमध्ये एक अद्वितीय आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. विक्रांत देशमुख यांनी त्यांच्या मुलाच्या बारशाच्या निमित्त महापारायण आणि कीर्तनाचे आयोजन करून समाजासाठी एक आदर्श स्थापन केला. या भव्य सोहळ्यात तालुक्यातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आणि वातावरण एक विशेष धार्मिक शांतीचा अनुभव घेतला. चांदूर बाजार येथे विक्रांत देशमुख यांनी आपल्या मुलाच्या बारशानिमित्त महापारायण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्याचा प्रारंभ 13 मार्च रोजी हरिभक्त पारायण शुभम महाराज देशमुख यांच्या अमृतवाणीतून झाला. आणि 19 मार्च रोजी अमरावती येथील शीतलताई पुंड यांच्या
अमृत सूक्ष्म वाणीतून भगवंतांच्या महापारायणाची सुरुवात करण्यात आली. पाहता गंगाबाई तर तू नेसून बसाशी ढुंगण जगाला दाखवशी हा गे तू बटे दे तू ऋषीने जावया काढणे न करता म्हणून बाहेर आहे. विक्रांत देशमुख यांनी शहाजी राजे आणि जिजाऊ साहेबांची वेशभूषा परिधान केली आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला. बाळाच्या नामकरण सोहळ्यात शिवबा राजे असे नाव ठेवले गेले, जो की त्यांचा आदर्शवाद व समाजसेवा दर्शवितो. जाऊन बसला वृक्षारोप मुंगळ्याचे त्रास. आज चांदूर बाजार मध्ये विक्रांत देशमुख यांचा हा उपक्रम एक चर्चेचा विषय बनला आहे. एक अनोखा मार्गदर्शन असलेल्या या सोहळ्यामुळे सामाजिक एकतेचे उदाहरण समोर आले. आपल्या मुलाच्या बारशाच्या निमित्त या धार्मिक व सामाजिक सोहळ्याचे आयोजन करून विक्रांत देशमुख यांनी एक मोठा आदर्श स्थापन केला आहे. आपल्या शहरात असे उपक्रम भविष्यात कालीन समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. अकोला कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थी आणि वन क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण चर्चांना आकार दिला. यावेळी अकोला वन विभागाचे उपवन निरीक्षक कुमार स्वामी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता पदयात्रा आयोजित करण्यात आली. यानंतर वन की बात युवाओं के साथ या चर्चासत्रात वन संरक्षण, वन शाश्वतता आणि मानवी वन्यजीवन संघर्ष यावर गटचर्चा पार पडली. गटांच्या चर्चेत तज्ज्ञांनी त्यांच्या अनुभवांची आणि आजच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांशी शेअर केली. गाई, म्हशी, हरणं इत्यादी पक्षी, प्राणी पक्षी आहेत, तर तो वनात फिरताना त्याला रेंजर्स किंवा प्रोटेक्टर्स लागत नव्हते. त्याच्याजवळ फुकटचे अलाराम कॉल होते. आपण शेतात पाहिलं, शेतकऱ्याचा धोक्यापासून वाचवणारा सर्वात मोठा मित्र आहे रेड वॅटल्ड वॅपलिंग किंवा याला टिटवी म्हणतो आपण तो. कारण तो एवढा हायर कॉल देतो कोणताही धोका आल्यावर की तो शेतकऱ्याला कुठेही किती एकरांमध्ये ऐकू जातो. दुसरी गोष्ट की जर तुम्हाला करायचं आहे फॉरेस्ट्रीसाठी, तुम्ही फॉरेस्ट्रीचे विद्यार्थी आहात, तर तिसरं उदाहरण आपल्याजवळ आपल्या विदर्भाच्या कन्या सिंधुताई सपकाळ आहे. करो नाही तो मरो. कारण की जेव्हा चिखलदरा नष्ट होणार होता तेव्हा त्यांनी वनाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली. धमकीच नाही दिली तर करूनही दाखवत होते. पण ते वन अधिकारी तेव्हा घाबरले आणि जेव्हा त्या आदिवासींच्या गाई म्हशींना त्यांनी कोंडून ठेवलेलं होतं, ते त्रासात होते, तेव्हा त्यांनी त्या 2000 गाई म्हशी सोडवले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वनविद्या महाविद्यालय, वन विभाग, सामाजिक वन विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहभागातून झाले. तुम्ही हे झाडं तोडले, ते झाडं तोडले, जसं सरांनी सांगितलं की काही झाडांना आपण तोडत नाही, मान्यता आहे. जसं आता मला माझ्या आजोबांनी दिलेलं हे ज्ञान आहे की औदुंबराच्या झाडावर दत्तात्रेय म्हणून आपण त्याला तोडायचं नाही. वटाच्या झाडाला सावित्रीचं वाड आहे म्हणून आपण ते तोडायचं नाही, असं नाही आहे. म्हणजे त्यांनी जर ही मला कथा सांगितली, पण त्यामागेचं म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म जर शोधलं ना तर आपण एक उत्तम जीवन जगू शकतो त्या दोघांची सांगड घातली तर. पण त्याला ती बुद्धी आपण कल्पकता निर्माण केली पाहिजे. अर्थात या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन संरक्षणाची महत्वपूर्ण जाणीव निर्माण झाली. वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी त्यांचे योगदान महत्वाचे ठरते. आजचा हा कार्यक्रम सर्वानुमते यशस्वी ठरला आणि यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून आभार. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या महाबीज ब्रिजवर एका दुःखदायी अपघात झाला आहे. एका चार्जिंग सवारी ऑटोला अज्ञात वाहनाने टक्कर मारली, ज्यामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच दुसरी एक व्यक्ती सुद्धा गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रात्री 8 वाजताच्या सुमारास घडला, जेव्हा अज्ञात वाहनाने ऑटोला टक्कर दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणाची तपास सुरू केली, मात्र अद्याप अज्ञात वाहनाची ओळख पटलेली नाही. अकोला मूर्तिजापूर रोडवर नियमितपणे घडणारे हे अपघात रस्ते सुरक्षा आणि गंभीर समस्याला अधोरेखित करतात. आम्ही तुम्हाला लवकरच ताज्या माहितीसह अपडेट देतो. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
आपका सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है? कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। मूर्तिजापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मूर्तिजापूर शहरात 24 लाखाच्या JCB चोरी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच 4 आरोपींना अटक केली आहे। या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिसांनी चोरांचे कंबरडे मोडले आहेत। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। मूर्तिजापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात 12 डिसेंबर रोजी रात्री चोरीची घटना घडली। घरासमोर उभी असलेली 24 लाख रुपये किमतीची JCB 3DX अज्ञात चोरट्यांनी पळवली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। सकाळी JCB गायब असल्याचे लक्षात येताच मालक हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे यांनी 13 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मूर्तिजापूर पोलिसांनी CCTV फुटेज, लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला। वाशिम शहर पोलिसांच्या सहकार्याने 4 आरोपींचा माग काढण्यात आला। अखेर सुखदेव उर्फ संचित उत्तम गायकवाड, नामदेव उत्तम गायकवाड, ज्ञानेश्वर बंडू कचवे आणि महादेव बबन पाटील यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी चोरीस गेलेले 24 लाखांचे JCB जप्त केले। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले। वरिष्ठ पोलीस अधिकारी बच्चन सिंग, अभय डोंगरे आणि मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। यामध्ये पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास निर्माण झाला आहे। पाहूया पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी कोणते अपडेट समोर येतात। जागतिक जल दिवस हा दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो। या दिवसाचे आयोजन जागतिक स्तरावर जलसंपत्तीच्या संरक्षणाची जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते। या जनजागृती उत्तम उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप हे गाव। अशा प्रकारे सकारात्मक पाऊल उचलण्याचे या गावाची कायापालट झाली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोला शहराजवळ असलेल्या 15,000 लोकवस्तीचं कान्हेरी सरप हे गाव सध्या दुष्काळ मुक्त झालं आहे। गावकऱ्यांनी हे दुष्काळ दूर करण्यासाठी एकत्र येत गावातील नदीचं 6 किलोमीटर लांबीपर्यंत खोलीकरण श्रमदानातून केलं। त्याचबरोबर गावातील विहीर सफाई केली। याचा फायदा आता गावकऱ्यांना झालाय। गावात शेततळे बांधले, विहीर स्वच्छता केली, यामुळे पाण्याची पाणी पातळी वाढली आहे। आता गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे। सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी पाण्याच्या वापराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यावर भर दिलाय। याचाच परिणाम म्हणजे अनेक गावांचा पाणी प्रश्न नाहीसा झालाय, तर काही गाव अजूनही दुष्काळात होरपळत आहेत। कान्हेरी सरप येथील या उपक्रमामुळे गावात पाण्याची उपलब्धता वाढली असून पाण्याची गुणवत्ता देखील सुधारली आहे। कान्हेरी सरप येथील गावकऱ्यांच्या एकजुटीने पाणी प्रश्नावर एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे। पाणी हे जीवन आहे। पाणी असलं तर सुख समृद्धी आहे। आणि हा जो बार्शी टाकळी तालुका आहे, 2017 अगोदर या तालुक्यामध्ये खूप मोठा दुष्काळ होता आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान सर, डॉक्टर अविनाश पोळ, सत्यजित भटकर सर यांच्या संकल्पनेतून जे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुढे आली, त्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्याने 2017 साली सहभाग घेतला। आणि हे जे आपण ज्या कान्हेरीमध्ये उभा आहोत, त्या कान्हेरीमध्ये साधारणतः 15,000 लोकसंख्या आहे गावची आणि बाजूलाच एक पाणी पुरवठ्याची विहीर आहे। अगदी पावसाळा झाल्याबरोबर डिसेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याची भटकंती गावकऱ्यांची होत होती आणि एवढा पाऊस पडल्यावरही जवळपास 750 मिलीमीटर पाऊस हा बार्शी टाकळी तालुक्यामध्ये पडतो आणि एवढा पाऊस पडल्यावरही सगळा पाऊस वाहून जात होता, तो कुठे थांबत नव्हता। म्हणून पाणी फाउंडेशनचे स्पर्धेमध्ये जे काही माथा ते पायता आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जे काही उपचार करायचे होते, ते उपचार या गावातील वॉटर हिरो यांनी केले
आणि संपूर्ण गाव श्रमदान करत होतं. श्रमदानातून अनेक कामं कान्हेरी सरप या गावामध्ये झालेले आहेत. त्याचबरोबर या विद्रुपा नदीवर आपण उभे आहो. या नदीच्या माझ्या मागे जे पाहता या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी अख्खं गाव आणि जिल्हाधिकारी आणि पाणी फाउंडेशनची टीम यायची. आता वर 6 किलोमीटर नदीचं खोलीकरण झालेलं आहे. त्यामुळे जो काही पाणी येते ते पाणी त्यामध्ये थांबते आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. आता एकंदरीत पाणी आल्यामुळं गावकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मिटला. पण शेतकरी जे आहे तर शेतकऱ्यांच्या शेतावरती सुद्धा जलसंधारणाची कामं झाली. त्यामध्ये कंट्रोल बांध केले, गॅबियन बंधारे केले. त्यानंतर लोकसहभागातून जलसंधारणाची कामं केल्या गेली. नदीचं खोलीकरण झालं, शेततळी झाली. असे अनेक उपचार या गावातील वॉटर विभागाने केले आणि पावसाचं पाणी जसं आलं, पाणी त्यामध्ये थांबलं, तसं गावकऱ्यांचा आनंद जो आहे हा गगनात मावेनासा झाला आणि तेव्हापासून या गावाची दुष्काळ मुक्ती झाली. कान्हेरी सरप गावातील नदी, विहीर डिसेंबर महिन्यातच कोरडी पडायची. मात्र पाण्याचं महत्त्व ओळखून गावकऱ्यांनी केलेल्या कामामुळे गावाचा दुष्काळ दूर झालाय. गावातील श्रीकृष्ण ठोंबरे यासारखे शेतकरी पाण्याअभावी खरीप हंगामात पीक घेण्यास असमर्थ होते. मात्र आता पाण्याची पातळी वाढल्याने 12ही महिने येथील शेतकरी कांदा, गहू, मका, तूर, हरभरा यासारखे अनेक पिके घेत असून त्यांचं जीवनमान सुद्धा उंचाविला आहे. आज माझी पहिली परिस्थिती अशी होती साहेब की माझ्या शेतात पाणीच नव्हतं आणि पाणी फाउंडेशन ज्यावेळेस आलं त्यावेळेस पासून अशी काही समृद्धी झाली. पहिले माझं 4 एकर शेत होतं पाण्याखाली, पण आज 17 एकर शेत पाण्याखाली आहे. आजूबाजूला 20-15 एकर शेताला मी फुकट पाणी देतो आहोत आणि ही श्री किमया झाली ही झाली पाणी फाउंडेशनची. ज्यावेळेस याने मला शेततळ नव्हतं, शेततळ दिलं, शेततळ खणलं, शेततळ खणल्यावर याची पाणी वॉटर लेवल वाढली. त्या वॉटर लेवलमुळे माझ्या एरीतनी पाणी काही थांबेना. आज माझ्या एरीतनी दररोज 15 ते 20 फूट पाणी कायमस्वरूपी राहते. त्यामुळे 2 बोर आहेत, त्या बोरला सुद्धा पाणी आहे. आज शेततळ्यात पाणी आहे. म्हणजे वॉटर कप मुळे इतकं झालं पाणी फाउंडेशनचं की आमच्या या भागातनी पाणीच पाणी व्हायला आहे. आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना जी झाली वॉटर कपची याच्यामुळे इतक्या फायदे होऊन राहिले. तर माझं तसं म्हणणं आहे शेतकऱ्याला की प्रत्येक शेतकऱ्यानं पाणी फाउंडेशनचे कामं करा आणि शेततळे करा. शेततळे जर केले तर त्याच्यावर शासनाकडून आपल्याला सौर ऊर्जा फ्री भेटते. हे ज्या काही शासनाच्या सवलती आहेत हे माझ्या मताने सर्व शेतकऱ्यांनी अवलंबन करावा आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वॉटर कप मध्ये काम करून आपल्या शेतात शेततळे घेणे काळाची गरज आहे. पुढच्या भविष्याच्या काळात जर पाणी हे दुर्बीण होणार आहे तरी शेतकऱ्यांनी जागृत होऊन याच्याकडे जातीने लक्ष द्यावे आणि प्रत्येकाने वॉटर कपच्या सहाय्याने आपल्या शेतात शेततळे खणून याचा आपल्या पुढच्या पिढीला हा सुद्धा फायदा होणार आहे. पुढे कालांतरानं पाण्याचं काही सांगता येत नाही, निसर्ग आपल्या हातचा नाही. तर आपलंच आपलं काम आहे की आपल्या शेतात आपण पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी थांबवा. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबवता येईल आणि पृथ्वीवरील जलसंपत्ती जपता येईल असे प्रयत्न आता काळाची गरज बनली आहे. आपण सर्वांनी मिळून आता जलसंपत्तीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे आता तितकेच आवश्यक आहेत. मूर्तिजापूर मधील काश्मीरा मेडिकल अँड जनरल स्टोअर मध्ये 19 मार्चच्या रात्री चोरी करण्यात आली होती. मात्र मूर्तिजापूर पोलिसांच्या या जलदगती तपासामुळे आरोपीला अवघ्या 12 तासात जेरबंद केले. या सुस्पष्ट कारवाईने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण केला आहे. चला पाहूया संपूर्ण तपशील. 19 मार्च रोजी रात्री काश्मीरा मेडिकल अँड जनरल स्टोअर मध्ये अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर तोडून 10 ते 12 हजार रुपये रोख, चेकबुक आणि मोबाईल चोरी केले. या प्रकरणी शेख रिजवान शेख खलील यांनी 20 मार्चला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सतीश कोलते याला नागपूर येथे अटक केली. त्याच्याकडून 12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मूर्तिजापूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल सकारात्मक भावना निर्माण केली आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगाराला आळा घालण्याची मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पुसद आगाराला दिल्या 10 नवीन लालपरी बसेस. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी एकत्रितपणे बस चालवून एक वेगळीच आदर्शाची गोष्ट उभी केली आहे. चला पाहूया याबद्दल सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुसद आगारात एक खास सोहळा पार पडला.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांची पत्नी मोहिनी नाईक यांनी सर्वांसमोर लालपरी बसेस चालवून त्यांचा अनुभव सामायिक केला. पुसद आगारातील जर्जर बसेस आता बदलून प्रवाशांसाठी नवा अनुभव घेऊन येणार आहेत. यावेळी मोहिनी नाईक यांनी कंडक्टर सीटवर बसून पती पत्नीच्या सहकार्याने प्रवासाचा आनंद घेतला. आजच्या या दिलचस्प आणि प्रेरणादायी घटनेतून इंद्रनील नाईक यांनी मोहिनी नाईक यांच्या पत्नीच्या नात्याचं आणि सेवेच्या क्षेत्रातील योगदानाचं सुंदर दर्शन झालं. लालपरी बस सेवा आता नवीन आशा आणि अपेक्षांसोबत प्रवाशांच्या सेवेत आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. पोलिसांनी काही युवकांच्या मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून अमानुषपणे मारहाण केली. यामुळे संपूर्ण परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठ्या संख्येने युवकांनी आंदोलन केले आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. उरण पोलिसांच्या अमानुष मारहाणीच्या घटनेने शहरात संताप निर्माण झाला आहे. काही युवकांनी मोबाईल फोनवर स्टेटस ठेवले होते, त्यावरून उरण पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ युवकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांची भेट घेतली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी देखील शेकडो संख्येने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदन दिले असून दोषी असलेल्या उरण पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्टेटस बद्दल झालेला आहे. सकाळी कॉल आला किंवा तुम्ही स्टेटस ठेवलेला आहे त्याशिवाय गावामधल्या मस्जिदचं आई म्हटलं माझं स्टेटस ठेवलेलं नाही आहे. तर आम्हाला गाडीमध्ये नेण्यात आलं. आमच्या घरी येऊन आम्हाला उचललं त्यांनी. त्यांचे कर्मचारी त्यांनी आम्हाला उचललं, आम्हाला फाट्यावर आणलं. आम्हाला आधी म्हणत तुझ्यावर या, नंतर म्हणत की तुम्ही आमच्या गाडीमध्ये चला. आम्ही त्या गाडीमध्ये बसून आलो आणि नंतर रोडला येताना अंतरी मलकापूर उरण पोलीस स्टेशन याच्या मधोमध डोले साहेब रनिंग करत होते वॉकिंग. तर ते त्यांनी मंदातच उभं केलं आम्हाला. मला गाडी उभी केली, ड्रायव्हरांना गाडी उभी कर म्हणे, थांब म्हणे, मला सांग म्हणे काय बघू दे म्हणे. त्याने बघितलं, त्याने स्टेटस दाखवलं की हे स्टेटस आधी पहिलं दाखवलं दुसरं. त्या स्टेटस मध्ये जे स्टेटस ठेवलं म्हणजे साहेब हे स्टेटस आपल्या गावाच्या मस्जिदचं नाही आहे, लोहाऱ्याच्या मस्जिदचं नाही आहे, हे मस्जिदचं नाही आहे. तर हे म्हणत काय म्हणत ते ठेवलं का म्हणलं सर मग त्यांनी मारलं मला. सर मारता कसं झालं, मारलं खाली ओढून, गाडीच्या खाली ओढलं, मग गाडीनं मारहाण केली पट्ट्यानं गाडीनं. शिवाजी महाराजचं टेटस ठेवलं म्हणून त्याचा शिवाजी महाराज जयंती दिवशी आम्ही टेटस ठेवलं. शिवाजी महाराज जयंती टेटस ठेवल्याबद्दल त्यांचा या टेटसला विरोध आहे. पीडित विद्यार्थी म्हणाला, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, आम्ही केवळ आमच्या विचारांना मांडले होते. आम्हाला आशा आहे की दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकरण गंभीर असून यावर कायदेशीर कारवाई होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरात मध्यरात्री भीषण आग लागली आहे, ज्यामुळे 4 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले असून आग नियंत्रणात येईपर्यंत 4 तासांचा काळ गेला. आपल्याला पुढे सविस्तर माहिती देऊया आमच्या खास रिपोर्ट मधून. राळेगाव शहरात मध्यरात्रीच्या दरम्यान माता मंदिर समोरील मार्केटमध्ये आग लागली. अग्निकांडात 4 दुकाने जळून खाक झाली. आग विझवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला, परंतु तांत्रिक अडचणींमुळे नगरपंचायतीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकली नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी 4 तासांचा मोठा कालावधी लागला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. राळेगाव शहरात झालेल्या या भीषण अग्निकांडामुळे हळहळ व्यक्त केली जात आहेत. प्रशासनाकडून या आगीच्या तपासाचे निर्देश दिले गेले आहेत आणि त्याचबरोबर आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अशीच अधिक माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. आज विधानसभेत आदिवासी बांधवांच्या समस्या गंभीरपणे मांडण्यात आला. आर्मी केडापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशीय शिष्यवृत्ती योजना, शहरी घरकुल योजना आणि गोंड इतिहासाच्या संरक्षणावर आपला रोख ठरविला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकसंख्येच्या 10% आदिवासी समाज आहे. 1.5 कोटीच्या जवळपास समाज आदिवासीची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येकरता सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी आणि राज्य सरकारने 27,821 कोटीचं बजेट या ठिकाणी केलं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, एवढं मोठं बजेट असताना सुद्धा
आदिवासींच्या विविध विकासावर खर्च केला जात नाही। मागील 7 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 17,552 कोटी रुपयाची कात्री लावलेली आणि इतरत्र हा पैसा वळती करण्यात आला। सन्मान्य अध्यक्ष महोदय, या संदर्भात मी सन्मान्य आदिवासी मंत्र्यांना निवेदन करू इच्छितो की दरवर्षी हा पैसा इतरत्र वळती करत असताना काही महत्त्वाच्या कामासाठी वळती केला तर चालेल, परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि बिहार या राज्यामध्ये या वर्षाचा पैसा जर खर्च झाला नाही तर तो पैसा उर्वरित बजेट म्हणजे पुढच्या बजेटमध्ये तो तरतूद केला जातो। परदेशी शिष्यवृत्ती ही आदिवासी विद्यार्थ्यांकरता 2005 पासून कायदा करण्यात आला अध्यक्ष महोदय। 2005 पासून तर आजपर्यंत जवळपास 20 वर्ष झाले अध्यक्ष महोदय। या 20 वर्षामध्ये केवळ 100 पोरं सुद्धा गेले नाही अध्यक्ष महोदय। माझी सरकारला विनंती अध्यक्ष महोदय, सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं। सन्मान्य अध्यक्ष महोदय, नामांकित शाळेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मागच्या वर्षी 2022 ते 2023-24 मध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय 7,427 विद्यार्थी एका वर्षामध्ये कमी झाले अध्यक्ष महोदय। नामांकित शाळेची परिस्थिती दिवसांदिवस चांगली व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय, तर त्या ठिकाणी खालवल्या जात आहे, तिथला शैक्षणिक दर्जा खालवला जातो। त्याकरता सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आदिवासी मंत्र्यांना विनंती करतोय की नामांकित शाळेच्या संदर्भात एक चांगल्या प्रकारची एक समिती नेमावे। घरकुलच्या संदर्भात आम्ही ग्रामीण भागामध्ये शबरी घरकुल व्यवस्था निर्माण केलेली आहे, परंतु शहरामध्ये घरकुलची व्यवस्था नाही। त्याकरिता शबरीच्या धर्तीवर शहरी भागात सुद्धा घरकुल निर्माण करावं आणि घरकुलच्या किंमत ही जे आहे ती 2 लाखापेक्षा जास्त करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय। आदिवासी विकास विभागामध्ये करोडो रुपयाचा फंड खर्च करत असताना वसतिगृहामध्ये डीबीटीची व्यवस्था आहे, त्या संदर्भात मी सन्मान्य अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्या डीबीटीच्या पैशामध्ये एक तर वाढ करून द्या, नाहीतर मग सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर वसतिगृहाची जी व्यवस्था आहे तशीच वसतिगृहाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी अशा प्रकारची विनंती करतोय। राजू तोडसाम यांच्या या मागणीसाठी विधानसभेतील सदस्यांनी सहकार्याने भावना दर्शविली। आदिवासींच्या विकासासाठी शासनाला तत्काळ निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे। पुसद उपजिल्हा रुग्णालयातील एक गंभीर घटना समोर आली आहे। प्रसूती दरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणी रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि उपचाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे। या घटनेची सखोल चौकशी आणि वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। ही घटना 19 मार्च 2024 रोजी घडली। भाग्यश्री प्रदीप धाईसकर या 18 मार्च रोजी प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। त्यावेळी रुग्णालयीन नर्सने त्यांना यवतमाळ येथील खासगी दवाखान्यात सीझर करण्याचा सल्ला दिला होता। मात्र डॉक्टर मिनल पवार यांनी त्यांना सरकारी उपचारासाठी 20,000 रुपये आणि खासगी उपचारासाठी 50,000 रुपये अशी निवड सुचवली। डॉक्टर पवार यांनी सायंकाळी भाग्यश्रीचे सीझर केले। सीझर ऑपरेशन झाल्यानंतर काही मिनिटातच भाग्यश्रीला रक्तस्राव सुरू झाला, मात्र डॉक्टर आणि नर्स यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। रात्री 11 वाजता डॉक्टर पवार यांनी उपचार न करता महिलेला खासगी दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला आणि त्याच वेळी रुग्णालयाने 60 ते 65,000 रुपये खर्च सांगितला। त्यानंतर महिलेला यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला दिला आणि त्याच दरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला। या प्रकरणी वैद्यकीय समितीने अहवाल सादर केल्यानंतर 20 मार्च 2025 रोजी तब्बल 1 वर्षानंतर पुसद पोलिसांनी डॉक्टर मिनल भेलोंडे पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून कायदेशीर कारवाई आणि योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत। पुढील तपास पोलीस करीत आहेत। या प्रकरणात एक गंभीर प्रश्न समोर आला आहे, जो वैद्यकीय तज्ञांच्या कर्तव्याची आणि रुग्णाच्या सुरक्षिततेची कसोटी ठरला आहे। आता या घटनेच्या तपासाची दिशा काय असेल आणि संबंधित डॉक्टरांवर काय कारवाई होईल याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रशांत कोलटकर यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यानुसार कोलटकराला नागपूर पोलिसांचा पाठबळ मिळण्याचे त्यांनी सांगितले आहेत आणि दुबईत असलेल्या कोलटकरांचा फोटो देखील पोलीस तपासणीची दिशाभूल करण्यासाठी ठेवला आहे, असा दावा त्यांनी केला आहे। प्रशांत कोलटकरच्या पत्नीच्या इन्स्टावर 2023चा त्याचा जुना फोटो आहे, जो दुबईतला दाखवला जातो।
तो त्यावेळेस दुबईला गेला असू शकतो. पण आज 2025 आहे आणि पोलिसांनी ज्या वेळेस कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याकरता सुरुवात केली. कारण ज्या वेळेस तो नागपूरमध्ये दबा धरून बसला होता त्याच वेळेस आपल्याला माहिती असेल की नागपूरची दंगल पण उसळली. या दंगलीचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दंगलीचा फायदा घेत नागपूरमध्ये संचारबंदी आहे याचा फायदा घेत तो चंद्रपूरला गेला आणि चंद्रपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याशी त्याची भेट झाली अशी माहिती समोर येते आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो पोलिसाच्या तपासाची चक्र म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत. त्याला वर जामीन कुठं मिळेल असं झालाय. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे. मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपलेला आहे. पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे अटक होत नाही यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील, जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे. कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूरमध्ये राहतात आणि दुर्दैवानं पोलिसांच्या अशा वागण्यानंतर परत प्रश्नचिन्ह महायुती सरकारच्या कारभारावर उपस्थित होतं. प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा केलेला आहे. आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची. त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं, त्याला जेलमध्ये सळू द्यावं, त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पळून जात असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे. आमदार मिटकरी यांनी साखर कारखान्याची बैठक नजीक येत असताना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की जयंत पाटील यांच्या पक्षावर नाराजीचे अनेक वेळा जाहीर झाल्यामुळे जर ते अजित पवार यांच्या सोबत आले तर त्यांना काही वाईटच नाहीत, उलट आनंद होईल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची पुण्यामध्ये बैठक आहे. त्यामध्ये आदरणीय पवार साहेब आणि सहकार क्षेत्रातले सर्व बडे नेते नेहमी जात असतात. त्या जयंत पाटील साहेबही जातात आणि आदरणीय अजितदादा पण जातात. पण ही बैठक सुरू होण्यापूर्वी दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याची बातमी ही मी मीडियातून पाहिली आणि जर ती खरी असेल तर नक्कीच भविष्यात जयंत पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आलेले दिसले तर त्यात वेगळं काही वाटून घेऊ नका. कारण मागच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अनेक वक्तव्य अशी केलेली आहेत की त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मन रमेन असं झालेलं आहे. कारण तुतारी गटामध्ये मिळणारी वागणूक आणि त्यानंतर साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांच्याशी विचार विनिमय करून घेतलेला निर्णय भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत असतील, अजितदादांसोबत काम करायला तयार असतील तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल. त्यांनी यावं. आमच्या हृदयाची दरवाजे त्यांच्याकरता अखंड उघडी आहेत. राज्याची राजधानी रायगड ते राज्याची राजधानी मुंबईपर्यंत पोहोचलेला प्रहारचा संघर्ष, दिव्यांगांच्या हक्कांसाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर सरकारच्या आश्वासनावर स्थगित करण्यात आलं आहे. पाहूया संपूर्ण अहवाल. रायगडच्या पवित्र भूमीत हजारो शेतकरी आणि दिव्यांग बांधवांनी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात एल्गार पुकारला. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. सलग 36 तास अन्न पाण्याशिवाय सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनवरून बच्चू कडूंशी संवाद साधला. आंदोलनाचे प्रमुख मुद्दे जाणून घेतल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. रायगड जिल्हाधिकारी किसनजी सावडे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अधिकृत पत्र देत सरकारच्या वतीने उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी सरकारने जर शब्द पाळला नाही तर पुढील आंदोलन थेट मंत्रालयावर करण्यात येईल असा इशारा दिला. आता सरकारने दिलेल्या वचनांची पूर्तता होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. प्रहारचा लढा यशस्वी होतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
नागपूरच्या अंबाझरी परिसरात एका समझोता बैठकीदरम्यान हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकू आणि दोरीचा वापर करून झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. चला पाहूया संपूर्ण रिपोर्ट. नागपूरच्या अंबाझरी परिसरातील गोकुळपेठ येथे एका वकिलाच्या कार्यालयात ही घटना घडली. वादग्रस्त संपत्तीवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान आरोप प्रत्यारोप वाढले आणि वादाचं स्वरूप हिंसक बनलं. प्रॉपर्टी डीलर अभिजित समर्थवर चाकूने हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे आरोपीच्या म्हणण्यानुसार अभिजितनेही प्रत्युत्तर देत दोरीने एका आरोपीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अंबाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिल्डर संजय महादेव धाबेकर, वकील महेश मासोदकर आणि प्रॉपर्टी डीलर प्रकाश वारजूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला अभिजित समर्थ आणि त्याचा मेहुणा अविनाश कोलते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंदवले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एक वकील आहेत मासोदकर म्हणून, त्यांचं ऑफिस आहे कॅनल रोडवर. त्या ठिकाणी दोन पार्ट्या म्हणजे मासोदकर यांच्या इकडची पार्टी आणि दुसरी अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांची पार्टी त्या ठिकाणी समझोता करण्यासाठी आली होती. त्यावेळी समझोता न होता त्याच्यात आपसी झगडे झाले आणि त्याच्यात एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला लोखंडी राड आणि चाकूने मारहाण केली. तसेच दुसऱ्या पार्टीने नायलांच्या दोरीने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. अंबाझरी पोलीस स्टेशनला दोघाही विरुद्ध 307 दाखल करण्यात आलेले आहेत. तपास चालू आहे. याच्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर आम्ही सक्त कारवाई करू. तर त्यांच्यावर दोन्हीवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आम्ही आरोपीची काही हायगाय करणार नाही. याच्यातली जी एक पार्टी आहे अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांनी संजय धाबेकर यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच संजय धाबेकर आणि त्यांचे दोन वकील यांनी अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांच्यावर चाकूने आणि लोखंडी रॉडने हमला केला अशी प्राथमिक माहिती आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत आणि सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल. कायदेशीर प्रक्रिया माध्यमातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरच्या रस्त्यावर प्रवासी बसवण्याच्या वादातून 2 ऑटो चालकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि एका चालकावर रॉडने हल्ला करण्यात आला. चला जाणून घेऊया संपूर्ण घटना. नागपूर शहरातील पंचशील चौक ते झाशी चौक दरम्यान सकाळच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला. 55 वर्षीय महिंद्र मॅक्स वाहन चालक प्रवीण ढगे यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला. प्रवासी बसण्यावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की वाहन चालक राजेश पुहीकरने प्रवीण ढगे यांच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रवीण ढगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी राजेश पुहीकरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली. सायंकाळी 6:45-7च्या दरम्यान झाशीरंग चौक ते पंचशील चौक येथे मधील जो पूल आहे त्या बाजूला ऑटो चालक आणि मॅक्स जो जखमी आहे तो मॅक्स चालवतो. तर यांच्यामध्ये सवारीच्या कारणावरून वाद झाला आणि त्या कारणावरून जो ऑटो चालक आहे जो आरोपी आहे आपला राजेश मंगल कुईकर यांनी जो जखमी आहे प्रमोद ढगे याच रॉडच्या साह्याने जखमी केलेला आहे, गंभीर जखमी केलेला आहे. आरोपीवर सध्यापर्यंत गुन्हे दिसून आलेले नाहीये आणि आरोपी आमच्या ताब्यात आहे, अटक केलेला आहे आणि जखमीचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे पण तो सध्याही अनफिट आहे. ही घटना नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्न उभा करते. प्रवासी बसवण्याच्या वादातून असा हिंसाचार होणे निश्चितच धक्कादायक आहे. पोलीस तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.
नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले आहेत. नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहर हादरले होते. या घटनेत अनेक लोक जखमी झाले. त्यात इरफान अन्सारी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. स्थानिकांनी घटनेच्या निषेधार्थ शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. हिंसाचारात सामील असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. याच व्यक्तीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. पुढे अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावर थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.